नमस्कार. आपल्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख हा आपल्या कुटुंबाच्या हिताच्या दृष्टिकोनातनं वेगवेगळे निर्णय घेत असतो. उदाहरणार्थ की त्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, एक चांगलं जीवनमान जगता यावं. या वेगवेगळ्या पैलूच्या आधारे प्रत्येक कुटुंबातला कुटुंब प्रमुख, मग ते स्त्री असो वा पुरुष असो, हे त्या कुटुंबाचे काही निर्णय घेत असते आणि त्या अनुषंगाने काही नियम हे त्या कुटुंबाला लावत असतात. आता या कुटुंबाच्याच आधारे जर आपण एखाद्या देशाचं बघितलं तर असंच देशाचा जो प्रमुख आहे, प्रधान असेल, देशाचा राजा असेल किंवा देशाचा प्रमुख व्यक्ती आहे, हा व्यक्तीसुद्धा आपल्या देशाच्या प्रगतीच्या अनुषंगाने, आपल्या देशातील नागरिकांचं कल्याण व्हावं, त्यांची प्रगती व्हावी, देश सक्षम व्हावा, स्वयंपूर्ण व्हावा, अशा विविध अनुषंगाने, विविध विषयाच्या अनुषंगाने तो देशाचा प्रमुख व्यक्ती हा काही निर्णय घेत असतो. आणि अपेक्षित असं असते की त्या निर्णयाच्या आधारे कुटुंबातल्या सदस्यांनी किंवा देशातल्या नागरिकांनी हे आपलं जीवन व्यतीत करावं किंवा आपली दिनचर्या ही त्या नियमाप्रमाणे त्या दिनचर्येचं पालन करावं. ज्याप्रमाणे एखादा निर्णय, कुटुंब प्रमुखाचा हा निर्णय आपल्या घरातील सदस्यांना, काही सदस्यांना हा आवडतो, काही सदस्यांना तो आवडत नाही. काही न आवडणारे सदस्य हे प्रकर्षाने प्रत्यक्ष विरोध करतात किंवा काही दबक्या आवाजामध्ये आपल्या इतर भावंडांसोबत त्याची चर्चा करतात की मला अमुक निर्णय असा हा आवडलेला नाही आहे. असंच देशामध्ये सुद्धा चालतं. एखादा निर्णय, देशहिताचा निर्णय किंवा एखादा निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय प्रत्येकच नागरिकाला आवडेल किंवा प्रत्येकच नागरिक त्या निर्णयाच्या पाठीशी उभा राहील असं होत नाही. परंतु प्रत्येकाने त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं, त्या निर्णयाला आपलंसं करणं आणि त्या अनुषंगाने आपल्या राष्ट्रप्रमुखाचं, आपल्या कुटुंब प्रमुखाचं ऐकणं हे मात्र त्या ठिकाणी अपेक्षित असते. या उदाहरणाच्या अनुषंगाने आपण काही उदाहरणं बघूया. हे उदाहरणं निश्चितच अंदाजी आहेत. मी काही फार अर्थतज्ञ नाही किंवा इतिहासतज्ञ नाही, परंतु एक समाज माध्यमांवरती, प्रसार माध्यमांवरती काही जी आकडे समोर आले आहेत, काही जी गणितं समोर आली आहेत, ती या ठिकाणी ठेवण्याचा हा नक्कीच प्रयत्न आहे. भारत हा देश फार मोठा देश आहे. त्याची लोकसंख्या फार मोठी आहे. जगात आपण पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरती आहोत आणि भौगोलिकदृष्ट्या ही आपण आहोत आणि आपली लोकसंख्याही मोठी आहे. परंतु आपण एक कुटुंब म्हणून, कारण की आपण वसुधैव कुटुंबकम या तत्त्वज्ञानावरती आपण चालणारे, जगणारे आणि जीवन व्यतीत करणारे हे नागरिक आहोत. आपण आपल्या देशाला हे परिवार म्हणून संबोधतो. आपण कधीही व्यापार म्हणून आपल्या देशाला कधी संबोधत नाही. परंतु या सर्व फिलॉसॉफीमध्ये, या सर्व विचारामध्ये वास्तविकता डोळ्यासमोर असणं फार गरजेचं आहे. आपण काही आकडे बघूया की उदाहरणार्थ आता भारत हा इतर देशातून कच्चं तेल आयात करतो. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये पेट्रोलचे साठे नाही आहेत, डिझेलचे साठे नाही आहेत. आपल्याला बाहेर देशातून हे सगळं मागवावं लागतं. तर आपण किती मागवतो? तर असे याचे काही आकडे हे प्रसारमाध्यमांमध्ये आणि काही इंटरनेटच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न केला तर असं लक्षात आलं, हे सगळे आकडे अंदाजी आहेत, पण त्याच्या अवतीभोवती आहेत. यावरती आपल्याला अंदाज येईल की आपण काय स्थितीमध्ये आहोत आणि आपण काय स्थितीमध्ये जातो आहोत. आणि हे काही आजची स्थिती नाही आहे की आपण आजच आयात करतो आहोत. आपण म्हणजे बरेच वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टी भारतामध्ये आयात करतो. तर आपण कच्चं तेल हे 15 लाख टन कोटी रुपयेपेक्षा जास्त रुपयांचं या देशामध्ये आपण हे कच्चं तेल आयात करतो. आणि कुठून आयात करतो? तर इराक, रशिया, सौदी अरेबिया, इराण असे काही प्रमुख देश आहेत ज्या देशांमधून आपण हे कच्चं तेल आयात करतो. म्हणजे आपण कच्चं तेल त्यांच्याकडनं घेतो आणि त्याच्या बदल्यात आपण त्यांना आपलं रुपयाचं चलन, आपण त्यांना पैसे देतो. आणि काही व्यवहार मात्र हे वस्तूमध्ये सुद्धा असू शकतील जे आंतरराष्ट्रीय स्तरावरती चालतात. त्याचा आपल्या सामान्य नागरिकांना फार त्याचा काही अभ्यास नसतो. काही जे करार असतात त्या करारामध्ये काही ह्या गोष्टी आंतरराष्ट्रीय स्तरावरती होतात. पण आपण एक ढोबळमानाने या सगळ्या गोष्टींचा एक प्राथमिक स्तरावरती असा एक अभ्यास करू शकतो.
आता हे झालं इंधनाच्या बाबतीत, कच्च्या तेलाच्या बाबतीत, की आपण हे घेऊन मग आपलं सगळं ट्रान्सपोर्टेशन, गाड्या घोड्या सगळं देशामध्ये सगळं ते चाललं जातं. आता आपण खाद्यतेलसुद्धा, आपण खाद्यतेलाच्या बाबतीत पण आपण काही अंशी म्हणजे बऱ्याच अंशी आपण आत्मनिर्भर अजूनही नाही आहोत. जरी आपला कृषीप्रधान देश असला तरी आपण खाद्यतेलसुद्धा, आपल्याला ऐकून आश्चर्य होईल की आपण खाद्यतेलसुद्धा बाहेरच्या देशामधून आयात करतो. तर किती आयात करतो? तर आपण जवळपास 160 लाख टन खाद्यतेल आपण हे बाहेरच्या देशातून आयात करतो. याची जर किंमत आपण बघितली तर अंदाजे 161 लाख कोटी रुपयेच्या आसपास आपण हे खाद्यतेल बाहेरच्या देशातून आयात करतो. ही सगळी आकडेवारी जी आहे ती एकदम, मी पुन्हा सांगतो आहे की ही एकदम पर्टिक्युलरली नाही आहे, कुठनं मागच्या आर्थिक वर्षातनं घेतलेली आकडेवारी आहे, कुठनं प्रसारमाध्यमांवरती प्रकाशित झालेली आकडेवारी आहे. परंतु ही त्याच्या अवतीभोवती आपण विचार केला तर आपल्याला याच्यामागचा एक फुगवटा, याच्यामागचं एक मोठं असणारं अर्थकारण आपल्या नक्कीच लक्षात येईल. तर आपण खाद्यतेल 161 लाख कोटी रुपयांचं जे बाहेरच्या देशातून आयात करतो, ते कोण्या देशातून आयात करतो? तर आपण ते प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया, ब्राझील, रशिया, युक्रेन, अर्जेंटिना, स्पेन, इटली असे जे काही प्रमुख देश आहेत, हे खाद्यतेल, जसं कुठनं आपण सूर्यफुलाचं तेल आयात करतो, कुठनं आपण फल्ली तेल आयात करतो, कुठनं आपण सरकीचं तेल आयात करतो, असं वेगवेगळ्या प्रकारचे आपण तेल हे त्या ठिकाणाहून आपण आयात करतो. हे प्रामुख्याने हे देश आहेत की ज्या ठिकाणी आपण हे खाद्यतेल आयात करतो. आता यासोबतच सोने, आपसुकच तुमच्या मनातही हाच प्रश्न असेल का आपलं सोन्याची काय स्थिती आहे? कारण प्रसारमाध्यमांवरती सध्या आता हे सगळं चाललं आहे की सोने घेऊ नका, वर्षभर तरी आपण थांबा, पेट्रोलचा वापर कमी करा, खाद्यतेलाचा वापर कमी करा. तर याच्यामागचं नेमकं सेन्स काय आहे, याच्यामागचं नेमकं गंभीरता काय आहे, ही लक्षात येण्यासाठी ही आकडेमोड आहे किंवा ही जो विषय आहे हा समजून घेणे फार महत्त्वाचं आहे. तर सोने आपण मागच्या वर्षात, म्हणजे मी हे की आकडेवारी आजपर्यंतची सांगत नाही आहे की अगदी भारत स्वतंत्र झाल्यापासून मागच्या 50 वर्षातली नाही, तर ही आकडेवारी जेमतेम एका वर्षातली आहे, मागच्या आर्थिक वर्षातली आहे किंवा काही या चालू आर्थिक वर्षातली ही काही आकडेवारी आहे. तर आपण सोने जवळपास 721 टन एवढं सोनं आपण बाहेरच्या देशातनं आयात करतो. भारत हा सोनप्रिय असणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारतातल्या नागरिकांना, अगदी तो ग्रामीण भागातला नागरिक असेल किंवा शहरी भागातला नागरिक असेल, सर्वांना सोन्याची एक प्रकारे भुरळ आहे. सर्वांना सोनं आवडतं, सोन्यावरती सगळ्यांचं प्रेम आहे. सोन्यावरती प्रेम करणारा देश हा भारत देश म्हणून ओळखला जातो. परंतु सोनं हे भारतामध्ये फार कमी प्रमाणात नगण्य असं निर्माण होतं. त्यामुळे 721 टनच्या आसपास आपण सोनं हे आयात करतो. याची किंमत किती असेल बरं? जर नुकत्याच आर्थिक वर्षाच्या या सर्वेक्षणानुसार जर याचा अभ्यास केला तर 6.5 लाख कोटी रुपये मूल्य असणारं सोनं आपण या गेल्या वर्षभरामध्ये बाहेरच्या देशातून आयात केलं आहे. तर आता हे सुद्धा सोनं आपण कुठल्या देशातून आयात करतो? तर त्याचे प्रमुख देश आहेत की स्वित्झर्लंड, UAE, दक्षिण आफ्रिका, पेरू आणि गिनी असे जे काही प्रमुख देश आहे. अजूनही 1-2 देश असतील, परंतु असे काही प्रमुख देश आहेत की या प्रमुख देशातून आपण हे सोनं आयात करतो. यापैकी जेवढं आपण सोनं आयात करतो त्यापैकी 40 ते 45% सोनं आपण स्वित्झर्लंडमधून प्रामुख्याने आयात करतो. ही आपली स्थिती आज या 2-3 विषयाच्या संदर्भातली आहे. आता भारतीय नागरिकांमध्ये ज्याप्रमाणे सोनं आवडते, ज्याप्रमाणे अजूनही काही असे काही विशेष असे विषय आहेत की जे भारतीयांना फार आवडतात, जी भुरळ पडते, त्यापैकीच एक म्हणजे पर्यटन. भारतीय नागरिकांना किंवा भारतीय व्यक्तींना पर्यटन, देशांतर्गत पर्यटन आणि देशाच्या बाहेर पर्यटन करायलाही सुद्धा फार आवडतं. आपल्याला जाणून आश्चर्य होईल की भारत हा
म्हणजे पर्यटनाच्या बाबतीमध्ये, म्हणजे मी देशांतर्गत पर्यटनाची गोष्ट करत नाही तर देशाच्या बाहेरच्या पर्यटनाची गोष्ट करतो, की भारत हा म्हणजे पर्यटनप्रिय देश आहे असं म्हटलं तरी चालतं. जवळपास 35 अब्ज डॉलर म्हणजे अंदाजी 2.8 लाख कोटी रुपये भारतीय नागरिक हे पर्यटनावरती खर्च करतात, म्हणजे विदेशात जाऊन फिरतात. आता या विदेशात जाण्याचे त्यांचे कारण हे मात्र निरनिराळे असतील. कोणी नातेवाईकांच्या भेटीला जातं, कोणी फिरायला जातं, कोणी औषधोपचारासाठी जात असेल, कोणी शिक्षणाच्या निमित्ताने, कोणी नोकरीच्या निमित्ताने जात असेल. परंतु आपण बाहेर जातो, म्हणजे भारतातला नागरिक हा बाहेर जातो, विदेशात जातो. या आकडेवारीनुसार आपण जवळपास 2.8 लाख कोटी रुपये हे भारतीय नागरिक बाहेर फिरण्यावर विविध कारणे त्याचे का असतील ना, याच्यावरती आपण हे खर्च करतो. म्हणून असं म्हटलं जातं की भारतीय पर्यटक जगात सर्वाधिक परदेश पर्यटनावर खर्च करणाऱ्या पर्यटकांपैकी एक आहे. आता आपल्या भारतीय पर्यटकांना कुठे जायला आवडतं तर दुबई, सौदी अरब, त्यानंतर अमेरिका, थायलंड आणि सिंगापूर असे काही देश आहेत. अजूनही काही देश असतील, म्हणजे बाली असेल, बांगलादेशही असेल, तिकडे आपण ज्याला म्हणतो नेपाळ असेल, असे भरपूर देश आहेत. परंतु प्रमुख असे काही देश आहेत की जे भारतीयांना नेहमी तिथे जावं लागतं किंवा जातात, किंवा वेगवेगळ्या कारणांनी त्यांना त्या ठिकाणी परदेश गमन असं करावं लागतं. तर मित्रांनो, ही जी आपण आकडेवारी या निमित्ताने बघितली की ज्याविषयी आज प्रसारमाध्यमांवरती चर्चा चालली आहे की आम्ही हे करणार नाही, आम्हाला असं करणं सांगतात आहात, तर तुम्ही काय करत आहात, हे सर्व नागरिकांचेच कर्तव्य आहेत का? वेगवेगळ्या प्रकारचे मतं हे भारतीय नागरिक हे व्यक्त करतात. आता भारतीय संविधानानुसार आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला हा दिलेला आहे. त्यामुळे असेही फार मत व्यक्त करणारे नागरिक आहेत की मत व्यक्त करताना आपली जागा काय आणि आपण कुठे आहोत आणि आपलं काय एकंदरीत कर्तृत्व आहे त्यानुसार तरी आपण बोललं पाहिजे. तर याचंसुद्धा भान कधीकधी आपल्या या संवैधानिक स्वातंत्र्यामध्ये आपल्याला राहत नाही आणि आपण सरळ मत व्यक्त करत असतो. आता मित्रांनो, ही जी आपण आकडेवारी बघितली, म्हणजे आपण कच्चं तेल जवळपास 15 लाख टन कोटी रुपयाचं आपण कच्चं तेल आपण आयात करतो. खाद्यतेलाच्या बाबतीत आपण 161 लाख कोटी रुपयाचं आपण आयात करतो. सोनंसुद्धा आपण 6.5 लाख कोटी रुपयेच्या आसपास आपण सोनं आयात करतो आणि परदेश गमन पण करतो. याचा जर अजूनही बारकाईने जर विचार केला तर ही जे आकडे आहेत, हे आकडे एखाद्या मोठ्या राज्याचं किंवा एखाद्या छोट्या किंवा समकक्ष देशाचं आर्थिक बजेटसुद्धा एवढ्या आकड्यांचं आहे. म्हणजे असं जर आपण गमतीने म्हटलं की आम्ही, म्हणजे तो एखाद्या छोट्या देशाची अर्थव्यवस्था ही समजा आता उदाहरणार्थ 161 लाख कोटी रुपये असेल, तर 161 लाख कोटी रुपयाचं आपण तेल फक्त बाहेरून मागवतो, इतके आपण सक्षम आहोत या बाबतीमध्ये. परंतु हे सगळं करताना एक गोष्ट मात्र निश्चित आहे की भारतातला पैसा हा बाहेर जातो आहे. म्हणूनच राष्ट्रप्रमुखांनी किंवा पंतप्रधानांनी जे आवाहन केलं आहे की या गोष्टींवरती आपल्याला ताबा मिळवायचा आहे. आता या अजून माझा एक दुसरा असा मुद्दा आहे की एखादा राष्ट्रप्रमुख किंवा पंतप्रधान जेव्हा एखादं निर्णय घोषित करतो तेव्हा हा त्याला स्वप्नात पडलेला निर्णय आहे, किंवा ते रात्री झोपले आणि सकाळी उठले आणि त्यांना स्वप्न पडलं की उद्यापासून आपण सोनं घेणं वर्षभरासाठी बंद करायचं. असा तो निर्णय हा कधीच कोण्या राष्ट्रप्रमुखाचा, कुटुंब प्रमुखाचा किंवा पंतप्रधानांचा हा नसतो. हा निर्णय घेण्याआधी त्यांच्याकडे एक निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी असणारी एक चांगली टीम असते, त्यांचं मंत्रिमंडळ असतं. मंत्रिमंडळ जरी हे आपल्यातूनच निवडून गेलेले काही व्यक्ती असतात की ज्यांना कधीकधी फारसा अनुभव नसतो, परंतु ते बरेच वर्षापासून राजकारणामध्ये असतात आणि मग ते अनुभवाच्या भरोशावर मंत्री होतात आणि मग त्यांना काही ठिकाणी अनुभव येतो. परंतु याहीपेक्षा त्यांच्यासोबत जे IAS, IPS आणि IFSचं जे एक टॉप लेवलचं केडर हे त्या विभागाच्या अंतर्गत एक फार मोठी यंत्रणा काम करते.
कोणताही एखादा निर्णय जाहीर करण्यासाठी त्या निर्णयाचे परिणाम, दुष्परिणाम, तो निर्णय का घेतला जातो आहे, याच्यावरती जे काही खलबतं होतात आणि त्याच्यानंतर मग जे ॲनालिसिस होऊन जेव्हा एखादा निर्णय डिक्लेअर करण्याची वेळ येते, तेव्हा तो कुटुंब प्रमुख म्हणून, राष्ट्रप्रमुख म्हणून एक व्यक्ती तो निर्णय डिक्लेअर करत असतो. परंतु असे जे असणारे निर्णय हे नक्कीच राष्ट्रहिताचे असतात, देशहिताचे असतात, देशाचं कल्याण होईल, नागरिकांचं कल्याण होईल या अनुषंगाने असे निर्णय असतात. त्यामुळे मला असं वाटतं की आपण नुसतं विरोधाला विरोध न करता, की एखाद्या राजकीय पक्षाचा हा पंतप्रधान आहे म्हणून मग त्यांनी हा निर्णय घेतला म्हणून मग दुसरा राजकीय पक्षाचे काही व्यक्ती की तो आमच्या राजकीय पक्षाचा नाही म्हणून मग त्याला विरोध करावा, अशी भूमिका न ठेवता त्यामागचं एक काय जो सेन्स असेल, त्यामागची काय जी एक अभ्यास असेल, हा सुद्धा आपण थोडासा लक्षात घेतला पाहिजे. आणि लगेच रिॲक्ट होणंसुद्धा आपण टाळू शकतो. रिॲक्ट होताना, मतं मांडताना आपण कुठल्या लेवलला आणि कुठल्या स्तरावरती आपण मतं मांडतो आहोत, याचंही आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून आपण हा नक्कीच विचार करू शकतो. त्यामुळे अशा निर्णयाच्या आपण पाठीशी प्रत्येकच नागरिकांनी असलं पाहिजे. अशा प्रकारचे काही निर्णय असतात की ज्यातून आपल्या नक्कीच देशाचं भलं होणारं असते. या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.